वीरा चैत्राच्या शुद्ध पाक्षी जेव्हा उत्सव तवा होई उत्सव माता की जय माता की जय तर गाईज आम्ही आलेलो मोरूबाई पर्यंत. आता आम्ही डिसिजन चेंज केला. आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही चाललो चुनाभट्टी पर्यंत आणि मजा येते जरा चालत. आईचा बोलावणं आला आम्हाला चुनाभट्टी पर्यंत. तर आता आम्ही चाललो चुनाभट्टी पर्यंत. काय ग आणि चला कारण की काय सीन झाला माहिती, आमच्याकडून पालखी निघाली आणि ती लवकर निघाली. आम्ही लेट आलो. तर अर्ध्या रस्त्यापासूनच ब्लॉग स्टार्ट झाला आपला. तर स्टार्ट होईल पूर्ण पहा. चला भेटूया चुनाभट्टी. पब्लिक बघू शकता मागे पुढे. हा हे बघा इथून पाठवून निघी पुढून भरपूर. तर त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा चाललोय. चलो मिलते हैं आधे रास्ते में. थोड़ी देर बाद हम लोग कैसे चलते हैं फिर. जमान मोरूबाई मंदिराच्या इथे आणि गर्दी पाहू शकता. भरपूर गर्दी आहे ना. तर आम्ही चाललोय आतमध्ये पाया पडायला. याची पालखी चालली मंदिरात भेट द्यायला.
बोलाई माता की जय, माता की जय। I know. जय। वो राहू समोसा वाटप चालू आहे आणि ते सर्व बसले पालखी ठेवली आहे, ठेवली आहे सर्व बाया पडले आता. जय. इथे समोसा बरोबर ज्यूस सुद्धा वाटप चाललाय आणि आमची आईची पालखी. कैसा लग रहा है सृष्टी? आणि हे मंदिर मरू आईचं.
पालखी चालली पुढे. सर्व आता पळत सुटतील. पळ सृष्टी पळ. चला चला चुनाभट्टी पर्यंत चला. हा चुनाभट्टीला भेटा. तर गाईज आता आम्ही जस्ट पोचलोय. कुठे पोचलो का? चुनाभट्टी फाटकला चाललो आम्ही फटाफट. किती अर्धा तास लागला ना? नाही ग अर्धा तास पण नाही लागला. तरी पण फास्ट आलो. हे म्हणजे आम्ही दोघीच आहेत, बाकी सगळे बॉईज आहेत आणि लेडीज भरपूर पार्टी आहेत. आणि आम्ही दोघी चालू आहेत पुढे पुढे. आणि हा रस्ता आहे पुढे. आता पोचू फर्स्ट स्पॉटला. तिथेच होती. तर काही असं झालंय पहिल्या हॉल्टला पोचलो आपण आणि खूप एन्जॉय करतात ते दाखवते. त्याला ये पोचलो नाच. तर गाईज आता आम्ही निघालो जिथे पालखी होती. आता पोचलो आम्ही. कुठं पोचलो? चुनाभट्टी. आणि त्याचबरोबर सेवा चालली आहे तिकडे. आणि आम्ही घेतलाय ज्यूस. हो भरपूर ऊन आहे तरी पण आम्ही चालत चालत आलो. बाकी सगळे टॅक्सीने आले, आम्ही चालत आलो. आम्हाला आईने चालत बोलवलंय. चालत आलोय वडा ते चुनाभट्टी. खूप बरं वाटलं. असं म्हणजे एवढा पण थकवा नाही आलाय. खूप भारी वाटलंय. जाऊ शकतो पण इथे ना लेडीज नसतात ना, त्यामुळे आम्ही चुनाभट्टीपर्यंतच जाणार आहे. चला आता त्या हॉल्टवरती भेटूया आपण. आता आम्ही पोचलोय साईबाबा मंदिर चुनाभट्टी. ओम साईराम. खूप सुंदर असं मंदिर आहे. पालखी आली आहे साईबाबा मंदिरात. उदो उदो साईनाथ महाराज की जय. आई
तर इथे सर्व भाविकांचं दर्शन घेते पालखीचे, मग आपण पुढे जाऊ. डोकं टेकव. ओम साईराम. आता आतमध्ये जा. पालखी निघाली आहे. चला पालखी निघाली. चला चला चला. आज आई एकविरा देवी पदयात्रा महाप्रसाद. महाप्रसाद येते. बसलाय महाप्रसाद खायला. सर्व काय रस्त्यात चालूच आहे. कोण ना कोण काहीतरी वाटतंय. आणि आम्हाला चुनावट्टीपर्यंत बोलवलंय. आता आम्हाला मानपूर पर्यंत बोलवलंय. आता आम्ही चाललो मानपूरला. म्हणजे इथे जेवणार आणि आम्ही मानपूर पर्यंत चालत जाणार आहे. चलो. आय माऊलीचा आय. हे बघा प्रसाद भेटलेला आहे आम्हाला. आता आम्ही एकाच ताटात जेवतो आहे. या जेवायला सर्वांनी. या या या. कवीरा चैत्राच्या शुद्ध पाक्षी जेव्हा उत्सवतावा होई भक्तगण मिळताते पालखीते मिरवीते आरती कवीरा आई देई माझा वरा शरणा मी तुझ लागे देई दर्शन पामारा आरती कवीरा दर्यावरचे शूरवीरा तुझ्या पायीचे चाकार तव कृपा तारी त्यांचे त्यांना एकची आधार आरती कवीरा आई मुक्तादेवी माते की आई गावदेवी माते की सदा सर तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे शिव नको गुणवंता रघुनायक महागणेश यासा जय जय रघुवीर समर्थ. आई माऊलीचा माझ्या एकविरा आईचा पदयात्री मंडळ चाललेत कारल्याला. तर तुम्हाला कसं वाटतंय? 16 वर्ष. एकविरा पत्रकार सेवा मंडळ वळगाव हे आता मदत करतात आणि या प्रवास करणार आहे. दिवशी आजचा प्रवास आमचा खारघरला आहे आणि अशा प्रकारे आम्ही उद्या बोली आणि थेट कारला गाव. वा 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 वा. जय आय लो. पदयात्री हे चालत जाणार आहे काय तुम्ही लोक सगळे? आम्ही लोक नाही, आज आम्ही लोक पुढच्या वर्षी ना. काय चालू आहे?
आमची वाट बघतात आहे आणि आम्ही चाललोय पुढे. हे आमचे कार्यकर्ते हिची तयारी केली आहे. आणि त्याचबरोबर हे मंदिर हनुमान मंदिर आहे. हा बघा 10वीला पास हो असा बोलतोय. काय रे तर गाईस खूप थकलोय आणि फायनली कुठं पोहोचलो आपण. चेंबूर गाठलाय बघा. अवस्था बघू शकता. हा थकलोय जाम थकलोय. घाम बघा दिसत असेल है ना सृष्टी. हा काय करा लाईक शेअर कमेंट. हा खूप थकलोय खूप अक्षरशः घाम. हे कसं वाटतंय कसं वाटतंय चालून. मस्त वाटतंय. हा पण सांगू शकत नाही. हा ते पण तिचा प्रवास छोटा होता. आमचा मोठा होता. आम्ही डायरेक्ट कुठून आलोय वडाळ्यावरून आलोय चालत आणि ती अर्ध्या रस्त्यातून आली. मस्ती चालली आहे सगळ्यांची. आहे बघा कैसा लग रहा है फिर. चेंबूर गाठलाय आपण. कालपट पूर्ण चेहरा काळा काळा झालाय घामानी है ना. तर आई बावलीचा अशाच पद्धतीत आम्ही चाललोय पुढे हळूहळू चाललोय. कैसा लग रहा है गाईस. ब्लॉगचं नाव तुम्हाला माहिती असेल. आता या ताईंचं तुम्हाला ब्लॉगचं नाव तर माहितीच असेल. आता आमचं पण ऐकून घ्या. आमचं पण ऐकून घ्या. आमचं पण ब्लॉगचं नाव ऐकून घ्या. ऐकून घ्या. ही बघा ही सांगेल तुम्हाला. पागलपंती गँग आहे त्यांची. लवकर सबस्क्राईब करा. लाईक करा शेअर करायला. सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलचे जरा ग्रोथ होईल फटाफट. लवकर लवकर पटापट. चाले करतो आम्ही त्याला तुम्हाला हसायला पण येईल. ते आताच तुम्हाला कळलं असेल. आता समजलं असेल की आम्ही किती मस्तीखोर आहोत. काय सृष्टी काय बोलते. जेवली काय. जेवली काय. काय जेवली. अरे तिकडे जेवायला होतं. जेवायला कुठे. काय होतं पापड होता. ज्यांना शौचालयात जायचं त्यांनी जाऊन येऊ शकता. काय बोलते. दादाची मजा बघा. आमच्या मंडळाचा दादा आहे. हा काय करणार. पाणी देतोय सर्वांना. आम्ही चालतोय. हा चांगली सोय करतोय. तर गाईस हा दादा खूप चांगलं काम करतोय. पाणी वाटप करतोय. सेवा आईची सेवा. तर याच्यासाठी 2 गोष्ट क्या बनती है. शायरी बोल चल जाऊ दे. जयेश बांधल नाही शायरी बोलायला. गाईस आताच तोंडून जास्त बसलोय आणि आम्ही पोचलोय. बोलायची पण ताकद नाही राहिली आहे. ए बोल. पाय गळायचे. आम्ही प्रॉपर चाललोय. काकी आमच्या टॅक्सीमध्ये बसून आल्यात. आम्हाला शेंडी लावली मधूनच टॅक्सीमध्ये बसून आल्यात. अरे सगळे बघा थकलेत सगळे थकलेत. गावदेवी मंदिर आहे इकडे. त्या मंदिरात थांबलोय. आता ना फक्त आम्हाला चहा पाहिजे आणि आम्ही इथून कुठपर्यंत चालले बाई. फार्बगर पर्यंत चालले. मानला पाहिजे आणि आम्ही इथूनच काढले. आम्ही इथूनच आपण इथून जाणार ना. हे बघा बघा बघाची काळी दिसत हे. आता हे कशाने आली खरं सांग. आता चालत आले. खोटी बोलते. चालत आले खरंच. तुला वाटतं चालत येणार आहे. खरंच चालत आले. तुला वाटतं चालत येणार आहे. मी चालत आले. गडबड आहे. नाही दया गोष्ट गडबड आहे. दया रमेश आता नव्हताच. लिंबू पाणी में कुछ तो गडबड तर गाईस आता आम्ही निरोप घेणार आहे इथूनच. चला पाया पडून घेऊया आणि घरी जातो. पाया पडतो आम्ही इथूनच आता. चला ताकद नाही अजिबात ताकद नाही. चला
आता ही सर्व पब्लिक जाणार आहे पुढे चालत, हे बघा. आणि त्याचबरोबर पालखी आली आहे बाहेर. चला आई माऊलीचा उदो उदो. चला आपला प्रवास इथपर्यंतच होता. चालली पालखी आईची. आई येताव दर्शनाला. चला चला कुठे गेली, चला घरी चला, बाय बाय. थकलोय. ही चालले थोडंसं पुढे, म्हणजे स्टेशन अजून खारघरला. तर हा आमच्या ताकद नाही, आमची ताकद संपली आहे. हा ब्लॉग इथे सेंड करूया. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ अशाच कमेंटमध्ये आई माऊलीचं नाव घ्यायला विसरू नका आणि आई माऊलीचा उदो उदो लिहायला विसरू नका. तर चला आजचा ब्लॉग एंड करूया. बाय. इग्नोर करा. बाय.